मंडळी नमस्कार. 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 सो आपण आता आभारामाबरोबर आपलं हे जे घर आहे त्या घराच्या शेजारी आहोत आणि घराच्या शेजारी हे आत्ता सगळं आपली जी तगर आहे ही तगरीची तुम्हाला झाडं दिसत आहेत. त्या पावसाळ्यानंतर ती सगळी आस्थाव्यस्त वाढलेली आहेत. तर ह्या तगरीचं कटिंगचं काम चालू आहे. बरोबर बरोबर. हे बघा इकडे सगळं काम चालू आहे आणि हे सगळं काम चालू असताना आपल्याला त्याच्यावरती म्हणजे आभारामा इकडे आले होते ऑफकोर्स काम बघायला. आणि हे बघा त्यांना हे सगळ्या वेगवेगळ्या आळ्या दिसतात. दाखव आबा. हे बघा मला दिसते ही मोठी आळी माझ्या हातामध्ये पण आहेत ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या. तर ही तुम्हाला पूर्ण हिरव्या रंगाची अशी ही जी आहे ही जी हिरव्या रंगाची जी तुम्हाला दिसते ह्याला ओलँडर मॉथ म्हणजे ओलँडर नावाचा एक पतंग असतो. त्याला आर्मी ग्रीन पतंग असं सुद्धा म्हणतात. तर तो जो ओलँडर किंवा आर्मी ग्रीन हा जो पतंग आहे त्या पतंगाची ही आळी आहे. आणि ह्या आळी जी आहे ही आळी निसर्गामध्ये सर्व्हायवलचं एक सर्वात उत्तम उदाहरण आहे. त्याचं मी तुम्हाला दाखवतो. सो ह्या आळीचे निसर्गातले बरेचसे वेगवेगळे उदाहरणं मी तुम्हाला दाखवते. वेगवेगळे त्याचे जे हे ते आता आपण इकडे थोडे सकाळपासून जमा केले आणि ऑफकोर्स आभारामा इकडे सकाळपासून असतात. गेले 10-12 दिवस आभारामा इकडेच आहेत आणि ते सगळे वेगवेगळ्या ह्या आळ्या गोळा करणं त्यांचं स्टडी करणं हे सगळं त्यांचं चालू आहे. तर हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्या आता पाऊस संपल्यानंतर म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर बरेच ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या आळ्या ज्या आहेत त्या आळ्यांचं आपल्या इकडे प्रजनन होत असतं. आणि ऑफकोर्स संपूर्ण निसर्गामध्ये जे तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकता तुम्ही सुद्धा बघू शकता कधी वॉकवर गेल्यावर वगैरे. आणि ह्या आळ्या काय फक्त ह्या आपल्या इकडच्या निसर्गामध्ये तसं काही नाही. तुम्ही अगदी मुंबईच्या कुठच्याही कोपऱ्यावर असाल कुठेही असाल तरीसुद्धा तुम्हाला या सगळ्या वेगवेगळ्या आळ्या दिसू शकतात महाराष्ट्रामध्ये कुठेही. इनफॅक्ट सह्याद्री आपली जी पर्वतरांग आहे पार अगदी केरळ बिरळपर्यंत तिकडे सगळीकडे तुम्हाला ही सगळ्या ह्या आळ्या तुम्हाला जिकडे तिकडे मिळतील. आणि ओलँडर म्हणजे आपल्या इकडे त्याला कण्हेर असं म्हणतात. तर कण्हेरीचं झाड तुम्हाला माहिती असेल. कण्हेरीविषयी आपण एक चांगला मोठा व्हिडिओ करणार आहोत. कण्हेर जे भारतीय वंशाचं जे झाड आहे हे एक अत्यंत विशेष असं झाड आहे. ते विषारी असतं. त्याच्यानंतर ते एकच झाड असं आहे की जे न्यूक्लिअर ब्लास्ट झाल्यानंतर म्हणजे जेव्हा जपानमध्ये जेव्हा न्यूक्लिअर ब्लास्ट झाले जपानमध्ये नागासाकी हिरोशिमामध्ये त्याच्यानंतर ते एकच झाड असं आहे की त्याच्या दुसऱ्या दिवशी ते खूप मोठ्या संख्येने असं बहरलं आणि त्याच्यामुळे त्याला प्रतीक समजतात. एका रेझिस्टन्सचं प्रतीक समजतात आणि म्हणजे विजयावरती मात असं त्याला जपानी ह्याच्यामध्ये वगैरे त्याच्यामध्ये त्याला समजतात. पण आपण त्याला आता त्या कण्हेरीवरती हे मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याच्यामुळे त्याला ओलँडर असं म्हणतात. कण्हेर जे आहे ती कण्हेर हे एक विषारी झाड आहे. त्याची पानं विषारी असतात आणि त्याच्यामुळे असं होतं की ती विषारी पानं खाल्ल्यामुळे ते स्वतःसुद्धा पूर्णपणे विषारी होतात. कळलं का तुला आभा? स्वतः सगळं विषारी त्यांची पानं खाल्ल्यामुळे त्याचं ज्यूस घेतल्यामुळे ते विषारी होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती कोणी इतर कीटक इतर पक्षी त्यांच्यावर लगेच असं त्यांच्यावरती हल्ला करायला जात नाही कारण त्यांचं संपूर्ण बॉडी ही विषारी झालेली असते. दुसरी गोष्ट आता आपल्या इकडे ते समोर तगरीवरती आहेत. तगरीवरती तुम्हाला ह्या सगळ्या दिसत आहेत की ह्या भरपूर आहेत सगळ्या. आणि जेव्हा ते लहान असतात त्यांची पूर्ण लाईफ सायकल ही साधारणपणे 30-35 दिवसाची असते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं छोटं पिवळ्या रंगाचं अंड त्यांचं पतंग ह्याच्यावरती म्हणजे ही पानं त्याला खूप आवडतात त्याच्या आळ्यांना. त्याच्यामुळे पहिले त्याच्यावरती त्याची सगळी अंडी घातली जातात. अंडी घातल्यानंतर साधारणपणे वेगवेगळे स्टेजेस आहेत त्याच्यात तुम्हाला हे बघा इकडे दिसतंय हे छोटंसं आहे. ही जी छोटीशी आळी आहे ही छोटीशी आळी ही त्याला मागे शेपटी पण आहे बघा शेंडी पण आहे किंवा शिंग म्हणता येईल त्याला एक मागे शिंग पण आहे. ही जी छोटीशी आळी ही साधारणपणे 10 दिवसाची असेल. त्याच्यानंतर ही जी तुम्हाला साधारणपणे जी त्यातल्या त्यात मोठी झालेली जी आळी दिसते ही मोठी झालेली आळी ही साधारणपणे एक 15-16 दिवसाची असेल. आणि हे जे तुम्हाला माझ्या हातावरती जी दिसते पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की ह्यांचा रंग पिवळा होता. आता हे बघा ह्याचे हे छोटे जी पानं आहेत किंवा हे आहेत तुम्हाला दिसत असेल की मी तुम्हाला त्याचं सर्व्हायवल कसं आहे ते सांगतो की ते सगळ्यात पहिल्यांदा छोट्या असल्यामुळे ह्याचे पण थोडंसं पिवळसर असा रंग आहे आणि त्या पिवळसर रंगामुळे त्यांना त्या आळ्यांचं प्रोटेक्शन होतं ते दिसत नाही पटकन. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय की ह्या आळ्या अशा हिरव्या रंगाच्या होतात आणि ह्या हिरव्या रंगाच्या आळ्या किती कॅमोफ्लॅज झालेल्या दिसत आहेत बघा. म्हणजे त्यांना ती आळी बघणं किंवा ह्याच्यामध्ये आळी बघणं हे सर्वसामान्य पटकन दिसेल असं नाही. ते बघा ते आभा तिकडे परत अजूनही बघते. आभाला तो मिळाला आहे तिकडे. हे बघा आभा दाखव कुठं आहे. हे बघा. सो ते इकडे कॅमोफ्लॅज झालेले असतात आणि ह्या कॅमोफ्लॅज झालेल्या ह्या सगळ्या ज्या आळ्या आहेत ते दिसत नाहीत. तर अगोदर सगळी छोटी असते त्याच्यानंतर हे होतात. त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे दाखवतो की हे बघा याचे जे डोळे तुम्हाला दिसत आहेत डोळे खूपच बारीक आहेत खूप सूक्ष्म डोळे आहेत त्याचे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे हे जे 2 डोळे तुम्हाला असं टाईप दिसत आहेत, हे 2 जे साईडचे जे 2 डोळे आहेत त्याच्याने त्याला स्वतःला मोठं करून दाखवणं. म्हणजे आपण स्वतः असतो बारीक, पण आपण असं उगाच म्हणतात ना, म्हणजे नाग असतो नॉर्मल, पण तो दाखवतो असं करून की जेणेकरून त्याचे जे प्रेडिटर्स आहेत, त्याचे जे प्रेडिटर्स म्हणजे मुंगूस झाला किंवा इतर माणूस झाला किंवा इतर जे कोण गोष्टी आहेत, ते प्रेडिटर्सला तो घाबरवतो पहिले. आता नागासाठी घाबरण्यासारखं बरंच आहे, पण इतर पण बरेचसे काही सरडे आहेत, काही गोष्टी आहेत जे स्वतः काही हे सुद्धा जे आहे काही फार घाबरण्यासारखं नाही आहे. तुम्ही जर कायला बघितलं तर हे असं दिसायला इंटिमिडेटिंग दिसतं समोरनं. ह्याचे डोळे जे आहेत ते अगदीच सूक्ष्म आहेत, छोटेसे, ते दिसत पण नाही आहेत आणि त्याच्या ह्या 2 डोळ्यांमुळे ते असं मोठं वाटतं. ह्या अळ्यांना जे काय वेगवेगळे जे काय प्रोटेक्शन्स आहेत त्याच्यापैकी एक प्रोटेक्शन म्हणजे त्याच्याला थोडेसे दात आहेत ज्याने ते खातं. जेव्हा त्याच्या अंगावर एखादा किडा किंवा एखादी पाल किंवा एखादा असं काही जे काय त्याच्या अंगावरती जर काही जेव्हा येतं तेव्हा ते त्याच्या तोंडामधनं एक स्त्राव असं बाहेर काढतो हिरव्या रंगाचा, ज्याला घाण वास असतो आणि त्याच्यामुळे तो जो पर्टिक्युलर किडा जो आहे तो सुद्धा बाजूला रिपेल होऊन जातो. पण आत्ता ह्याला त्रास नको द्यायला आपण, कारण आभारामाचे सांगितल्यानुसार आपण हे काम पण आता थांबवलेलं आहे. इथे भरपूर ह्या आळ्या असल्यामुळे आपण त्यांच्या हॅबिटॅटला आता त्रास नाही देणार आहोत. सो हे आभारामाची ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आपण ते फॉलो करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा ते पिवळे असतात. पिवळ्या ह्याच्यामध्ये त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये त्या मिसळून जातात. त्यांना पण छोटे पिवळे असे काठे आहेत. त्याच्यानंतर ह्या मोठ्या होतात. मोठ्या झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसते की ते हिरव्या रंगाच्या होतात, पानांमध्ये मिसळून जातात. प्लस त्यांना ते डोळे, त्या डोळे म्हणजे डोळ्यासारखे दिसणारे त्याच्यावरती चित्र आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही इतर गोष्टी आहेत, काही घोरपडी झाल्या, काही इतर छोटे साप झाले, पक्षी झाले, तर त्यांना ते घाबरवू शकतात त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट त्यांच्यामध्ये अशी की ते विषारी असतात. हे मी तुम्हाला सांगितलं की ते जेव्हा कण्हेरवर असतात तेव्हा ते कण्हेरवरती त्या विषारी झालेले असतात. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, त्यांनी हा रंग बदललेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसत असेल हा जो रंग ते बदलतात हे त्यांच्या ह्या अळी ही जी त्यांची जी जीवनावस्था आहे तुम्हाला दिसत असेल. हां, एक मिनटं. हां बा, ही छोटी आहे, ही मध्यम आहे आणि ही मोठी आहे. तर ह्यांची ही अळी ही जी जीवनावस्था आहे, ही अळीची जीवनावस्था म्हणजे त्याला मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. की पहिल्यांदा ती अंडा असते, अंड्यामधनं ते बाहेर येते, त्याची अळी तयार होते आणि त्या अळीमधनं त्यांची जी फुलपाखरू होण्याची जी फुलपाखरू नाही, त्यांचं पतंग म्हणजे फुलपाखरूसारखा जो पतंग होण्याची जी त्यांची अवस्था आहे त्याच्यामध्ये हे काय होतं की हे जे ह्याचा रंग बदलतो, हे जे आहे ते वर्ण खालती जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये जात असताना त्यांचा रंग जो आहे तो असा हा ब्राऊन रंगाचा होतो. त्याचं कारण असं आहे कारण जमिनीवरती सुद्धा त्यांना ऑफकोर्स भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रेडिटर्स आहेत आणि हे जे प्रेडिटर्स आहेत हे प्रेडिटर्स त्यांना न खावे, ते दिसून न यावे याच्यासाठी हे अळी होती. ही अळी आपल्याला ह्या जमिनीवरनं मिळाली आणि ही वेळ किती महत्त्वाची बघा. आत्ता उन्हाळा नाही आहे किंवा आत्ता एकदम पूर्ण हिवाळा पण नाही, त्यावेळेला जमीन कडक झालेली असते. त्यांना त्यांच्या ह्या मऊ शरीराने, त्यांना हे दिसत असेल तुम्हाला, ही तिच्या मऊ शरीराने एक खड्डा करू शकते. आता आपण लक्की आहोत की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इकडेच दिसत आहेत. तर तुम्हाला दिसत असेल की ही जी अळी आहे, हा कोश मी जरा बाजूला करतो, हा खड्डा इकडे करते. ही खड्डा जो आहे हा ह्या अळीनी जमिनीमध्ये केलेला खड्डा आहेत. अशा असंख्य खड्डे इकडे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे एक मिनटं, हा भरमा, हा कोश आहे बरोबर. एकच मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो कोश आहे ना, हा आतमध्ये गेल्यानंतर साधारणपणे ही अळी तिचा एक साधारणपणे 5 ते 6 दिवसाचा जो कालावधी आहे, हा 5 ते 6 दिवसाचा कालावधी हा जमिनीमध्ये घालते आणि जमिनीमध्ये पूर्णपणे ते स्वतःला लपवून घेतं. लपवून घेतल्यानंतर ते आतमध्ये कोश तयार करतं. तुम्हाला बरेच वेळा माहिती असेल की बरीचशी जी फुलपाखरं आहेत त्यांचे जे कोश असतात ते कोश त्यांनी झाडाच्या फांदीवर वगैरे केलेले असतात. पण हे किती इंटेलिजंट सर्व्हायवल टेक्निक आहे बघा. हे एवढी इंटेलिजंट सर्व्हायवल टेक्निक आहे की त्याच्यामुळे ते त्यांचे जे कोश आहेत ते जमिनीमध्ये करतात. जमिनीमध्ये त्यांना कोण प्रेडिटर तसे नसतात. हो, ती आता जमिनीत जाईल. आता ती झाडावरनं जमिनीत जाईल. सो जमिनीचा रंग ज्या प्रकारचा असतो एक्झॅक्टली त्या रंगाची तुम्हाला ती दिसते. कोणत्याही इतर मोठ्या प्रेडिटरला ते दिसणार नाही. ह्या दोघांना आपण आता ह्याच्यावरती ठेवून घेऊ. व्हेरी गुड, कारंदा मिळाला तुला, जंगली कारंदा आहे. तर हे डॉली काय बघते? डॉली पण आपली त्या आळीच्या वरती टप लावून बसली. ए डोडो. सो अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा, त्या आळीच्या पाठीवरती असणारे जे ठिपके आहेत ते पण ह्याच्यावरती दिसत आहेत. हे बघा, त्या आळीच्या पाठीवरचे ठिपके त्याच्यामध्ये होते आणि ह्याच्यामधनं सक्सेसफुली हे जे फुलपाखरू जे आहेत, अरे तुला अजून एक कोश मिळाला, व्हेरी गुड. हे बघा, आम्हाला अजून एक कोश मिळाला. हे बघा, सो असे बरेचसेच कोश तुम्हाला असे खालती दिसू शकतील. सो हे जमिनीमध्ये जाऊन त्यांचा कोश तयार करतात. त्या
कोशानंतर त्याच्यामधनं साधारणपणे 35व्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी अंडा असल्यापासून 4थ्या 5व्या दिवशी त्या कोशामधनं त्यांचं फुलपाखरू बाहेर येतं आणि ते लगेच झाडावरती चढतं. म्हणजे ती अळी अवस्थेमध्ये असते. त्यांची जी पंख जे आहेत ते पंख काय लगेच उडण्याच्यासाठी स्ट्रॉंग नसतात, ते पाणी असतं त्यांच्याने थोडंसं ओलसर असतात, त्याच्यामुळे त्यांना ह्या झाडावरती येऊन ही जी पतंग आहेत ते जेव्हा बाहेर येतात ते बाहेर आल्यानंतर त्यांना कुठेतरी असं स्वतःला पकडून ठेवायला लागतं. ह्या वेळेला ते सगळ्यात व्हल्नरेबल असतात. ह्या वेळेला जास्तीत जास्त कीटक त्यांच्यावर अटॅक करतात, मुंगे त्यांच्यावर अटॅक करतात आणि जास्तीत जास्त पक्षी त्यांच्यावर अटॅक करतात. कारण की ह्या वेळेला त्यांना उडता येत नाही पटकन. ते निदान काही तासांवर त्यांना त्यांची जी पंख आहेत ते सुकेपर्यंत त्यांना तसंच राहायला लागतं. सो हे सगळं वेगवेगळं जे आहे हे संपूर्ण निसर्गाने बनवलेलं आहे. सो हे जो काही तासांचा जो कालावधी आहे तो काही तासांचा कालावधी पटकन संपतो आणि त्याच्यानंतर मग ते फुलपाखरू होऊन ते सगळीकडे फिरायला जातं. आणि हे भयंकर फास्ट असं फुलपाखरू आहे. त्याला आर्मी ग्रीन असं पण म्हणतात. जे आपले आर्म्ड फोर्सेस जे आहेत त्यांचं जे हिरव्या रंगाचं जे एक कॅमोफ्लाज असतो, म्हणजे जेव्हा ते जंगलामध्ये वॉरफेअर करत असतात तेव्हा त्यांचा जो असतो त्याच प्रकारचं त्याचं हे आर्मी ग्रीन असं त्याचं रंग असतो. आणि हा जो आर्मी ग्रीन जो रंग आहे तो सुद्धा ऑफकोर्स परत त्याला निसर्गामध्ये फिरत असताना कोणाचा त्रास न व्हावा तसा तो असतो. सो अशा प्रकारे हे जे आहे ऑलेंडर मॉथ, आणि हे ऑलेंडर मॉथ तुम्हाला भरपूर मिळेल. तुम्ही आता तुमच्या मुलांना जर का तुम्हाला थोडंसं हे सगळं जीवशास्त्र शिकवायचं असेल तर तुम्ही हे त्यांना आता दाखवू शकता. पहिल्यांदा त्याची अंड्यानंतर एक तुम्ही हे घरामध्ये पण आणून ठेवू शकता. बाय द वे तुम्ही एखाद्या फिश टँकमध्ये किंवा बादलीमध्ये वगैरे खालती माती एक साधारणपणे 4-5 इंचाची माती, त्याच्यानंतर हे जे ऑलेंडर मॉथ जे आहेत हे असे ऑलेंडर मॉथ भरपूर दिसतील. हे ऑलेंडर मॉथ कारण त्याचं एकदा मेटामॉर्फोसिस चालू झालं जाते आतमध्ये. कुठे बघू हां आहे बघा, तुम्हाला ते जाताना पण दिसतंय आतमध्ये. सो आपण फार लकी आहोत की आपल्याला हे नैसर्गिकतः आतमध्ये जाताना दिसतंय आपल्याला. सो अशा प्रकारे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इकडे दिसतात. त्याच्यापासून तयार होणारा मॉथ आता नाही दिसत आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आता आतमध्ये जाऊन त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढचा फुलपाखरू तयार होईल. तर मंडळी हे सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला बघता येतील, तुम्हाला इतरांना दाखवता येतील. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम सहज अवेलेबल आहेत आपल्या निसर्गामध्ये. तुम्ही जिथे साईड वॉकला जात असाल, जिथे तुम्हाला कुठलंही हिरवळ असेल, आत्ता सध्या आपल्या एक्सप्रेसवे किंवा रस्त्यांच्या सगळ्या बाजूला कण्हेर लावलेली आहे. आणि ही जी कण्हेर आहे कारण ती कण्हेर खूप हार्डी प्लांट आहे, त्याच्यामुळे कमी त्रास हो म्हणून ती कण्हेर लावलेली रस्त्यांच्या बाजूला, त्याला चांगली फुलं पण येतात. ह्या कण्हेरवरती तुम्हाला हे डेफिनेटली दिसतील. तर नक्कीच तुम्ही बघा मंडळी. धन्यवाद. ते बघा ती पूर्णपणे आतमध्ये गेलेली आहे. पाहिलं आभारामा जाते दिसताना आतमध्ये जाताना दिसते. त्याच्यापासून आता डायरेक्ट फुलपाखरू गेलं बाहेर. हे बघा हे त्याचं घर होतं अगोदरचं. कुठे गेलं हे बघा. हे पण एक त्याचं घर होतं. याच्यामध्ये हे असं सगळं होतं पोष. ठीक आहे मंडळी, धन्यवाद.